जबरदस्तीचे लग्न, सूड आणि प्रेम. दृश्य 1. आरवचा मास्टर प्लॅन आणि अर्पिताची स्वप्नवेडी दुनिया. दुसऱ्या दिवशी सकाळी केव्हाच उठून आरव आणि आरोही घरी जातात. आरोही तिच्या माहेरी म्हणजे भोसले वाड्यात जाते. त्या दोघांचं मन नाही होत एकमेकांना सोडून जायचं. आरव तिला बोलतो, आरोही, फक्त 2 दिवस थांब, मग तू कायमची आपल्या घरात असशील, माझ्याजवळ, आणि तेव्हा कोणीच आपल्याला वेगळं करू शकणार नाही. दोघं खूप जड मनाने एकमेकांना बाय बोलतात. आरोहीच्या डोळ्यात पाणी असते, पण ती आरवपासून लपवते. आरवला कळते सर्व, पण तो शांत असतो. तेवढ्यात शीतल पिहूला घेऊन येते. आरोही पिहूला घेते, तिच्या गालावर एक पप्पी घेते आणि आरवकडे देते. आरव देशमुख मेन्शनमध्ये जातो. काही वेळाने अर्पिता हॉस्पिटलमधून लंगडत लंगडत देशमुख मेन्शनमध्ये येते. तिच्या मागे संगीता पण असते. आरव, अर्पिता, तुला डिस्चार्ज मिळाला आणि तब्येत तर ठीक आहे ना तुझी? परत त्रास होत आहेत का? अर्पिता, नाही ठीक अजून. आरव, माझा पाय खूप दुखत आहे. पण तुम्ही मला भेटायला का नाही आले? हॉस्पिटलमध्ये मी वाट बघत होती. आरव, मी येणारच होतो तुला बघायला, पण मला खूप जास्त काम होते आणि आता ऑफिसला जायच्या अगोदर येणार होतो तर तूच घरी आलीस. अर्पिता, मी निघून आली कारण मला नव्हते आवडले ते हॉस्पिटल. किती बकवास सर्व्हिस देता, म्हणून मी नाही थांबली. आरव, हो का? ठीक आहे, जाऊ दे. आपण तुझ्यासाठी इथेच हॉस्पिटलचा स्टाफ बोलवून घेऊ. घरीच तुझी ट्रीटमेंट चालू करू. अर्पिता आणि संगीता खूप खुश होतात. त्यांना वाटतं आरव पहिल्यासारखा अर्पिताचं सर्व ऐकायला लागला आहे आणि तिची काळजी पण वाटते त्याला. आरव अनपेक्षितपणे तिच्याशी खूप प्रेमाने वागतो. आरव मुद्दाम तिचा विश्वास जिंकण्यासाठी म्हणतो, अर्पिता, मला सर्वांना सांगायचं आहे की मी आणि तू परत एकत्र आहोत. आपल्या नवीन सुरुवातीसाठी आपण एक मोठी पार्टी ठेवूया आणि योगायोगाने आज आपली ॲनिव्हर्सरी पण आहे. अर्पिताच्या डोळ्यात चमक येते. तिला वाटते की आरव आता पूर्णपणे तिच्या जाळ्यात अडकला आहे. तिची आई संगीता तिच्या कानात कुजबुजते, बघितलंस अर्पिता, शेवटी या घराची मालकीण तूच होणार. ती आरोही तर फक्त थोड्या दिवसांची पाहुणी होती. शेवटी आरव तुझ्यावरच प्रेम करतो. आता बघ त्या आरोही आणि शीतलची कशी जिरते. जास्त उडत होत्या ना. त्यांना वाटत होतं आता आरव आरोहीचा होईल, पण आरव तर पहिल्यासारखा तुला भाव द्यायला लागला. अर्पिता तर खूप खुश होते. आरव अर्पिताला एक महागडा लाल ड्रेस गिफ्ट करतो. अर्पिता तो ड्रेस घालून आरशासमोर मिरवत फिरते आणि सर्वांना सांगते, आरवने हा ड्रेस खास माझ्यासाठी पार्टीला परिधान करायला आणलाय. आणि अंगणाच्या त्या बाजूला भोसले वाड्याचं अंगण आहे, तर आरोही पण बाहेरच उभी असते. तिला बघून अर्पिता अजून मोठ्याने बोलते, कमला, बघ, आरवने माझ्यासाठी आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी स्पेशल ड्रेस बनवून आणला आहे. मी त्यांना अजून पण आमची ॲनिव्हर्सरी लक्षात आहे. किती प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. नीलम काकू, ज्यांना पैशांचा नेहमीच मोह असतो, त्या डोळे विस्फारून म्हणतात, अगं बाई, काय तो ड्रेस, काय त्याचे खडे. अर्पिता, आरव तर तुझ्यावर जाम खुश दिसतोय ग. आता आमचं पण थोडं बघ. घराची तिजोरी तुझ्याच हातात येणार ना आता. नीलम काकूच्या या बोलण्यावर अर्पिता अभिमानाने हसते. आरोहीला तर कळत नाही आरव असं का करत आहे ते. ती विचार करते, काल तर आरव सर मला बोलले की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, मग आज त्याला गिफ्ट्स आणि ॲनिव्हर्सरी पार्टी का दिली? पण मग माझ्यासोबत काल काय होतं त्यांचं? माझ्यासोबत खोटं बोलले का ते? जर अर्पितासोबत राहायचंच होतं त्यांना, तर मग माझ्यासाठी काल ते सरप्राईज का ठेवलं त्यांनी? आता कोणता बदला घेत आहेत ते माझा? तिला खूप रडू येते. ती आरवला कॉल करते, पण आरव तिचे कॉल रिसीव नाही करत.
तिचे डोके दुखायला लागते. पार्टी सुरू होते. सर्व नातेवाईक जमतात तिथे. आरोहीला पार्टीला जायची इच्छा नसते, पण शीतल तिला जबरदस्तीने घेऊन जाते. म्हणून आरोहीसुद्धा पार्टीला येते. अर्पिता मुद्दाम आरोहीला जाऊन डिवचते. बघितलंस आरोही, आरवने माझ्यासाठी ही पार्टी ठेवली आहे आणि आजपासून आम्ही दोघं सुखाने संसार करू. आरोहीला आरवच्या प्लॅनबद्दल काहीच माहिती नसते, त्यामुळे ती मनोमन खूप नाराज होते. शीतल, आरोहीची आई, आरोहीचा हात पकडून म्हणते, बाळा शांत राहा, काहीतरी नक्कीच वेगळं आहे. आरव असं वागूच शकत नाही. पार्टीच्या मध्यभागी आरव अर्पिताला बोलवतो. अर्पिता आरवजवळ जाते, पण त्याआधी ती आरोहीकडे एखादं युद्ध जिंकल्यासारखं बघते. आरव माईकमध्ये बोलतो, इतके दिवस अर्पिता आणि मी वेगळे होतो, पण आज आमच्यासाठी खूप खास दिवस आहे. आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. आमच्या लग्नाला 4 वर्ष झाले आहेत आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की आम्ही दोघे आता कायम एकत्र राहू. मी माझं प्रेम चुकीच्या व्यक्तीमध्ये शोधत होतो, पण आज मला माझं खरं प्रेम भेटलं आहे आणि मला आता फक्त माझ्या प्रेमासोबत आयुष्य घालवायचं आहे. आणि हे बोलताना तो आरोहीकडे बघतो. आरवचे हे शब्द तर जणू काही आरोहीच्या हृदयात चाकू मारल्यासारखे वाटतात. तिचे डोळे भरून येतात. शीतल एका हाताने आरोहीचा हात घट्ट पकडून ठेवते. तिला धीर देण्याचा प्रयत्न करते. आरव आणि अर्पिता जवळ एक मोठा स्काय ब्लू आणि व्हाईट कलरचा केक आणून ठेवला जातो आणि ते दोघं सोबत केक कापतात. एकमेकांना केक भरवताना आरवचं लक्ष कोपऱ्यात उभ्या असलेल्या आरोहीकडे जाते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. आरवच्या काळजात चर्र होते, पण तो प्लॅन पूर्ण करण्यासाठी स्वतःला सावरतो. तो मनातल्या मनात म्हणतो, सॉरी आरोही, आज शेवटचं तुझ्या डोळ्यात पाणी असेल. उद्यापासून मी तुला कायमचं माझ्या जवळ घेऊन येईन. केक कापून झाल्यावर संगीत सुरू होते. आरव अर्पिताला डान्ससाठी आमंत्रित करतो. दोघेही खूप क्लोज येऊन डान्स करतात. हे पाहून आराधना आजी रागाने कपाळावर आठ्या आणतात. त्या नीलम काकूंना म्हणतात, हे काय चाललंय? आरव वेडा झाला आहे का? त्या अर्पिताला पुन्हा डोक्यावर चढवतोय तो. नीलम काकू हळूच म्हणतात, आजी प्रेम आहे त्याचं, करू द्या की डान्स. जेवणाची वेळ होते. आरव अर्पितासाठी ड्रिंक घेऊन येतो. त्यात त्याने मुद्दाम भांग मिसळलेली असते. अर्पिता आनंदाने ती पिते. थोड्या वेळाने तिला चक्कर यायला लागते. ती अडखळत म्हणते, आरव मला तुम्ही 2-2 का दिसताय? आरव कुठे 2 अर्पिता, मी एकच तर आहे. अर्पिता नशेत जोरात हसायला लागते. जाऊ दे, 2 किंवा 1 किती पण असू द्या, आता तुम्ही फक्त माझे आहेत, त्या आरोहीचे नाही. संगीता तिला सावरण्याचा प्रयत्न करते, पण अर्पिता सर्वांसमोर ओरडून सांगायला लागते, आरोही कुठे गेली? आरोही? ती आरोहीकडे जाते आणि बोलते, कसं त्या आरोहीला मूर्ख बनवून मी माझ्या मृत्यूचा कट रचला आणि सर्व आरोप तिच्यावर लावला. मी तर विराजसोबत पळून गेले होते. संगीता ओरडते, अर्पिता शांत बैस, काय बोलतेस? पण अर्पिता ऐकत नाही. ती मध्येच हसते आणि मध्येच रडते. त्या विराजसाठी मी हे सर्व ऐश्वर्या सोडून गेली होती, पण त्या विराजने मला धोका दिला. त्याने फक्त माझा यूज केला. बरं झालं तो जेलमध्ये सडतोय. मला कळलं होतं की आरव जेवढं प्रेम माझ्यावर करायचं तेवढं तर कोणीच करणार नाही आणि मला जी श्रीमंती या देशमुख मेन्शनमध्ये राहून आणि आरवची पत्नी बनून मिळाली ती कुठेच नाही भेटणार. म्हणून मी मुद्दाम सांगितलं आरवला की आपला डिवोर्स झाला नाही. खरं तर मी स्वतःला जेव्हा मेलेलं प्रूव्ह केलं होतं तेव्हाच आपलं लग्न मोडलं होतं, पण कोणाला माहिती नसल्यामुळे मी वकिलांकडून खोटे डॉक्युमेंट्स बनवून घेतले आणि पिहूच्या कस्टडीचा सहारा घेऊन पुन्हा तुझ्या आयुष्यात एंट्री घेतली. आत्ता या देशमुख मेन्शनची मालकीण मीच आहे. सत्याचा विजय आणि अर्पिताची रवानगी. आरवचा प्लॅन यशस्वी होतो. तो आपल्या असिस्टंट रमेशला थम्सअप दाखवतो. आरव अर्पिताला सर्वांसमोर नेतो आणि तिला लिंबू पाणी देतो. तिची नशा उतरताच आरव हॉलमध्ये मोठ्या स्क्रीनवर तिने दिलेले सर्व कबुली प्ले करतो. तिथे पोलीस आधीच हजर असतात. अर्पिता घाबरून ओरडते, आरव काय हे? तू मला फसवून हे केलंस? आरव कठोरपणे उत्तर देतो, जर तुला फसवलं नसतं तर तू कधी खरं बोलली असतीस का?
तू तुझं खरं रूप कोणाला दाखवलं नसतंस. घरी तर सर्वांना माहिती होते, पण मला कोर्टाला आणि सर्व लोकांना दाखवायचं होतं की तू किती नीच बाई आहेस ते. तू आमच्या भावनांशी खेळलीस. अर्पिता, तुला काय वाटलं होतं? तू इतके सर्व कारस्थानं करून पण मी तुला माफ करेन? तू असा विचार केलासच कसा? आणि माझं प्रेम आता फक्त आणि फक्त आरोही आहे. ती तुझ्यापेक्षा वयाने जरी लहान असली ना, तरी ती संस्काराने आणि गुणाने तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. तुझ्यासोबत तर तिची तुलना होऊच शकत नाही. पोलीस अर्पिताला आणि तिला साथ देणाऱ्या संगीताला पकडून नेतात. आराधना आजी आरवजवळ जातात आणि म्हणतात, सॉरी आरव, त्या दिवशी मी अर्पिताची कीव येऊन तिला सोडून द्यायला सांगितलं. पण ती खरंच कुत्र्याचं शेपूट आहे, जे कधीच सरळ होऊ शकत नाही. तिची जागा जेलमध्येच आहे. नीलम काकूसुद्धा आपला पवित्रा बदलतात आणि म्हणतात, हो ना आजी, मला तर संशय होताच या अर्पितावर. बरं झालं गेली एकदाची. आजी नीलम काकूंकडे बघून म्हणतात, नीलम, तू तुझं तोंड बंद कर, ठेवशील तर बरं होईल. आरोहीचा रुसवा आणि सुखी शेवट. पार्टी संपते. आरोही गुपचूप जायला निघते. तेव्हा आरव तिला आवाज देतो, आरोही. ती थांबते. आरव जवळ येतो आणि विचारतो, कुठे चाललीस? आरोही रुसलेल्या स्वरात म्हणते, मी माझ्या घरी जाते. दुसरं कुठे जाऊ? तुमची तर ॲनिव्हर्सरी होती ना तुमच्या बायकोसोबत, आणि किती चिपकून चिपकून डान्स करत होतात. आरव हसून म्हणतो, अच्छा, तर माझ्या बायकोला जेलस फील होत आहे का? आरोही चिडून म्हणते, नाही, पण तुम्ही एकदा तरी मला विचारलं का? आरव तिचे दोन्ही खांदे पकडतो आणि म्हणतो, आरोही, हे मी तुझ्याचसाठी केलं ना बाळा. अर्पिताचा विश्वास जिंकल्याशिवाय तिने कबुली दिली असती का? माझं प्रेम फक्त तूच आहेस. आरोही शांत होते आणि म्हणते, मग तुम्ही असं का बोलले की तुम्ही चुकीच्या व्यक्तीमध्ये प्रेम शोधत होते आणि खरं प्रेम आज तुम्हाला भेटलं ते? आरव हसतो आणि तिच्या केसांमध्ये हात फिरवत बोलतो, अगं माझी झाशीची राणी, मी चुकीची व्यक्ती अर्पिताला बोललो आणि खरं प्रेम तुला बोललो. तू बघितलं नाही का मी कोणाकडे बघून हे सर्व बोलत होतो? मला वाटलं तुला समजलं असेल, पण तू तर खूपच नादान आहेस, माझी क्यूट वेडाबाई. ठीक आहे, पण आता यापुढे कोणाच्याही इतक्या जवळ जायचं नाही, समजलं? तुम्ही फक्त माझे आहात. दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात. आरव म्हणतो, नाही जाणार. तू बोलली तरच जाणार. आरोही आश्चर्याने, काय? आरव हसत, अगं मस्करी करत होतो. आरोही त्याच्या हाताला मारते आणि बोलते, तुम्हाला मला त्रास द्यायला मजा वाटते ना? आरव, हो, मजा तर वाटते, कारण तू माझ्यावर किती प्रेम करतेस हे पण मला समजतं ना. तुझ्या पजेसिव्हनेसमध्ये तुझं प्रेम दडलेलं आहे. आरोही आरवच्या छातीवर डोकं ठेवून, पण मला खूप त्रास होतो तुम्ही अर्पिताजवळ जायचे तेव्हा. आरव, मला पण आवडत नव्हतं, पण तिचं सत्य समोर आणायचं होतं ना, म्हणून नाविलाज होता माझा पण. तेव्हा आरव आणि आरोहीला एकत्र पाहून आराधना आजी जवळ येतात आणि आरोहीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतात, माझी आरोही, तूच आरवच्या घराची खरी लक्ष्मी आहेस. आराधना आजी, आरव, माझ्या आरोहीला कधी अंतर देऊ नकोस. खूप समजदार आणि गुणी नात आहे माझी. तिची नेहमी काळजी घे. तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले आहेत. आरव, हो आजी, तुमच्या नातीला मी एकदम फुलासारखी जपेन. ती आहेच तशी, काळजी नका करू तुम्ही. शीतल आणि आराधना आजींना समाधान वाटते. आरव आरोहीचा हात पकडून तिला अभिमानाने देशमुख मेन्शनमध्ये घेऊन जातो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि या कथेचा मी हॅपी एंडिंग आनंदाने शेवट करून नवीन कथा तुमच्यासाठी घेऊन येऊ का? की ही कथा कंटिन्यू करून कथेमध्ये नवीन ट्विस्ट घेऊन येऊ? तुम्ही सांगा मला, कारण मला अजून एक नवीन कथा लिहायची आहे. पण तुम्हाला जर आरोही आणि आरवची स्टोरी आवडत असेल तर मी ती अजून कंटिन्यू करायला तयार आहे. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला
अजून मोटिवेशन मिळेल कथा लिहायला. धन्यवाद.